नमस्कार मित्रांनो, पुणे अहमदनगर आणि संभाजी नगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे। या एक्सप्रेसवेच्या जिल्ह्यातील 43 गावांमध्ये भूसंपादन हे सुरू झाले आहे। तर ती कोणती गावे आहेत हे आज आपण बघणार आहोत। याची नोटीस ही आपल्या इंस्टाग्राम वर आणि टेलिग्राम चॅनल वर आहे, ती आपण बघू शकता। लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, याबाबत आपण अपडेट पाहिलं होतं की अजून या महामार्गाबाबत जिल्हा नियोजनाची बैठक झाली नाहीये। बैठकीनंतर बऱ्याच गोष्टी फायनल होणार आहेत। तर ती जिल्हा नियोजनाची पुणे जिल्ह्यातील बैठक जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली, दौंड, शिरूर या 5 तालुक्यांतील भूसंपादनाच्या कामासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून एक पत्रक काढून भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली आहे। आता पुणे जिल्ह्यातील गावे बघूयात। सदरचा रस्ता हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील रस्त्याच्या कामाकरिता मौजे कांजरे, वर्वे, कासुर्डी खेडेबारे, कासुर्डी गुमा व शिवरे या गावांच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी भोर आणि वेल्हा यांची नेमणूक केली आहे। पुरंदर तालुक्यातील मौजे, थोपटेवाडी, वरवडी, गराडे, कोडीत खुर्द, चाळंबी, पवारवाडी, सासवड, हिवर, दिवे, काळेवाडी, सोनारी या गावांच्या भूसंपादनासाठी व दौंड तालुक्यातील मौजे, दिहिटणे, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण, तेलवाडी, राहू, वडगाव, बांडे, टाकळी व मौजे पानवली या गावांच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी पुरंदर आणि दौंड यांची नेमणूक केली आहे। तसेच शिरूर तालुक्यातील गावांसाठी उरगाव, सत्कारवाडी, दहिवाडी, बाभुळसर खुर्द, रांजणगाव, गणपती, कारेगाव, चव्हाणवाडी व मौजे गोलेगाव या गावांच्या भूसंपादनाचे काम वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी पुणे शहर आणि शिरूर यांची भूसंपादनासाठी सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हवेली तालुक्यातील मौजे, आळंदी, म्हातोबाची, तरडे, वळती, शिदवणे, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, भवारपूर, हिंगणगाव व मिरवाडी या गावांचे भूसंपादनसाठी उपविभागीय अधिकारी हवेली यांची नेमणूक केली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।